रिटायरमेंटनंतर जगामध्ये फार थोड्या लोकांचे पैसे वाढलेत किंवा नोकरी सोडल्यानंतर फार कमी लोक असे आहेत ज्यांनी पैसे कमावलेत. कारण नोकरी सोडल्यानंतर दर महिन्याला मिळणारा पगारसुद्धा बंद होतो आणि एक माणूस असा आहे की ज्याला हा नियम लागू होत नाही. रिटायरमेंटनंतर त्याची संपत्ती कमी झाली नाही तर ती 10 पटीने वाढली आहे. हा माणूस आहे सचिन रमेश तेंडुलकर. आज आपण त्याची स्टोरी पाहणार आहोत. याच्या आधी धोनीची स्टोरी पाहिली, ती अनेकांना आवडली सुद्धा. आज सचिनच्या स्टोरीमध्ये काय आहे, तो नक्की काय करतो, ज्यामुळे आज त्याच्याकडे एवढा जास्त पैसा आहे. वानखेडेवर 16 नोव्हेंबर 2013 रोजी सचिन जेव्हा त्याची शेवटची मॅच खेळला तेव्हा त्याच्याकडे 132 कोटी रुपये होते, ज्याची आजची व्हॅल्यू 1000 कोटींपेक्षा जास्त आहे. पण ते कसं? धोनी आणि विराटपेक्षाही सचिन पुढे आहे. गणित, आकडेवारी आणि खूप मोठा रिसर्च या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर सुरुवात करूया. दिवस होता 15 नोव्हेंबर 1989चा. त्या दिवशी पाकिस्तान विरुद्ध कराचीमध्ये एक 16 वर्षाचा मुलगा मैदानावर उतरला होता. त्याचा चेहरा अतिशय निरागस होता, डोळ्यामध्ये मात्र आत्मविश्वास होता आणि हातामध्ये बॅट होती. हा मुलगा म्हणजे सचिन तेंडुलकर, भारताचा सगळ्यात तरुण आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू. एका वर्षातच त्याच्या खेळामुळे लोक अक्षरशः वेडे व्हायला सुरुवात झाली होती. 1990 मध्ये त्यानं इंग्लंड विरुद्ध आपलं पहिलं शतक झळकावलं होतं. तेव्हापासून सचिन हळूहळू भारतीयांच्या काळजामध्ये घर करू लागला. 90च्या दशकामध्ये तर क्रिकेट हा भारतामध्ये धर्म झाला होता आणि सचिन त्या धर्माचा देव बनत होता. पण त्याच काळामध्ये BCCI म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ स्वतः तोट्यात होतं. खेळाडूंना मिळणारी मॅच फी अतिशय कमी होती. त्यामुळे एन्डॉर्समेंट म्हणजे जाहिराती करण्याची संकल्पना आता भारतामध्ये रुजायला सुरुवात झाली होती. अशा वातावरणामध्ये सचिनचा निरागस चेहरा, त्याचं उत्तम क्रिकेट, सर्वसामान्य भारतीयांशी त्याचं असलेलं नातं, या सगळ्या गोष्टी एका जाहिरातदाराच्या दृष्टीने आल्या. 1989 मध्ये सचिनला बँडेड या कंपनीची पहिली जाहिरात मिळाली. त्या काळामध्ये पैसे देखील बऱ्यापैकी मिळत होते. पण सचिनला त्यावेळी कशाची काळजी होती हे तुम्हाला माहिती आहे का? जाहिरातींची नाही, तर त्याला काळजी होती आपली प्रॅक्टिस बुडाली तर काय करायचं. कारण जाहिरातींमुळे काय व्हायचं, त्याचं सगळं सरावाचं गणित बिघडायचं. याच काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मोठे बदल होत होते आणि सचिनचं नशीब जे आहे ते सुद्धा बदलत होतं. 1991 हे वर्ष भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचं होतं. त्या वर्षी देशाची अर्थव्यवस्था जगासाठी खुली झाली होती. परदेशी कंपन्या भारतामध्ये येऊ लागल्या होत्या. मात्र त्यांच्यासमोर एक आव्हान होतं. इतका वैविध्यपूर्ण देश, इतक्या भाषा, इतके प्रांत, या सगळ्यांना एकत्र कसं आणायचं? विचार केल्यानंतर त्यांना उत्तर सापडलं होतं. ते होतं क्रिकेट. आणि क्रिकेटमधला एकमेव चेहरा सगळ्यांच्या ओळखीचा होता, तो म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. मग काय, एकामागोमाग एक परदेशी कंपन्या सचिनच्या दाराशी अक्षरशः रांगा लावू लागल्या. पेप्सी असेल, विजा असेल, बूस्ट असेल, MRF असेल, ही नावं जर तुम्ही घेत बसलात तर यादी अतिशय मोठी होऊ शकेल. पण इथेच एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे जाहिराती वाढल्या पण सचिनचा सराव जो आहे तो हळूहळू कमी होऊ लागला. शूटिंगसाठी त्याला जावं लागायचं, परत यावं लागायचं. त्यामुळे सरावाला उशीर व्हायचा, कधीकधी सराव मिस व्हायचा. सचिनला हे अजिबात आवडत नव्हतं. त्याला जाहिराती असोत किंवा नसोत काही फरक पडत नव्हता. मात्र प्रॅक्टिस बरोबर त्याला तडजोड करायची नव्हती. याच काळामध्ये भारताचा माजी क्रिकेटर रवी शास्त्री यांनी 1995 मध्ये सचिनची एका माणसाशी ओळख करून दिली. त्याचं नाव होतं मार्क मॅस्करेनस. मार्क हे भारतीय वंशाचे होते, मात्र ते अमेरिकेत राहत होते. ते स्पोर्ट्स मार्केटिंग कंपनी वर्ल्ड टेल चालवायचे. मार्क जेव्हा सचिनला बघायचे तेव्हा त्यांना दिसत होता एक अतिशय मोठा असा ग्लोबल ब्रँड, एक असा चेहरा जो भारतामध्येच नाही तर जगभरामध्ये त्यांना विकता येऊ शकणार होता. दोघांची भेट झाली, गप्पा झाल्या आणि एक ऐतिहासिक करार त्याच्या दोघांमध्ये झाला. वर्ल्ड टेलने सचिन बरोबर 45 कोटी रुपयांचा करार केला. त्या काळामध्ये भारतातली ही सगळ्यात मोठी अशी ब्रँड डील होती. पण मार्कने सचिनला सांगितलेल्या एका वाक्यानं सगळ्यात जास्त फरक पडलेला होता आणि ते वाक्य जे होतं त्याच्यामुळेच ही डील झाली होती. मार्क त्याला म्हणाला होता की सचिन, तू फक्त क्रिकेट खेळ, बाकी सगळं मी बघतो. हे ऐकून सचिनला अतिशय हायसं वाटलं होतं, कारण हेच तर त्याला हवं होतं. मार्कने त्याचा शब्द पाळला. जाहिरातींचं वेळापत्रक असं बनवलं की सचिनच्या सरावावर त्याचा अजिबात परिणाम होणार नाही. शूटिंगची तारीख ठरवताना आधी सचिनचं सगळं जे काही प्रॅक्टिसचं शेड्यूल असायचं ते बघितलं जायचं आणि मग त्यानुसार सगळं ठरवलं जायचं. मार्क म्हणायचे, मी सचिनला त्याच्या सरावाचं एकही सेशन चुकवायला भाग पाडणार नाही. त्यांनी तसं केलं सुद्धा.
त्यानंतर क्रिकेट विश्वामध्ये 1995-96 मध्ये एक विचित्र गोष्ट घडली. जगभरातले मोठे खेळाडू त्यांच्या बॅटवर कुठल्या ना कुठल्या कंपनीचं स्टिकर लावून खेळायचे. सचिन मात्र साध्या बॅटने खेळत होता. त्याच्या बॅटवर कुठलंही स्टिकर नव्हतं. त्या काळामध्ये दारू आणि तंबाखूच्या कंपन्या ज्या होत्या त्या खेळाडूंना मोठमोठ्या रकमेमध्ये स्पॉन्सरशिप द्यायच्या. सचिनकडे देखील असे प्रस्ताव आले होते. मात्र सचिननं आपल्या वडिलांना वचन दिलं होतं की अशा कुठल्याही वस्तूची तो जाहिरात करणार नाही, कारण ती जी वस्तू आहे ती लोकांसाठी हानिकारक असेल आणि आपल्या वडिलांना दिलेलं वचन त्याला पाळायचं होतं. 1996च्या वर्ल्ड कपमध्ये सचिन अतिशय जबरदस्त फॉर्ममध्ये होता. एका बड्या बहुराष्ट्रीय कंपनीने त्याला ब्लँक चेक दिला आणि असं सांगितलं की जेवढी रक्कम तुला म्हणशील तेवढी देतो, फक्त या आमच्या कंपनीचा स्टिकर जो आहे तू बॅटवर लाव, ब्लँक चेकवर तू फक्त आकडा टाक. सचिनने त्याला सुद्धा नकार दिला होता. 1996च्या वर्ल्ड कप नंतर मार्कने सचिनला असं सांगितलं की MRFशी एक डील केलेली आहे, स्पर्धा झाल्यानंतर त्याचा स्टिकर तुझ्या बॅटवर आपल्याला लावायला लागेल. मार्कला हे माहिती होतं की या स्पर्धेदरम्यान जर सचिनला आपण सांगितलं तर सचिन काहीसा अस्वस्थ होईल, डिस्टर्ब होईल, म्हणून त्यांनी वाट पाहिली आणि नंतर त्याला ही गोष्ट सांगितली. वर्ल्ड कप संपल्यानंतर सचिनच्या बॅटवर MRFचा स्टिकर जो काही आहे तो आला, MRFचा लोगो आला. पुढची अनेक वर्ष हा लोगो सचिनच्या बॅटवरून भारतातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला. आता एक मजेशीर गोष्ट सांगतो. MRF ही कंपनी खरं तर टायर बनवते, पण 90च्या दशकातला कुठलाही मुलगा दुकानात जाऊन म्हणायचा की मला MRF कंपनीची बॅट द्या, MRF ही कंपनी बॅट बनवते. सचिनमुळे MRF कंपनीला ओळख मिळाली. लोक दुकानात जायचे आणि MRF वाली बॅट द्या असं म्हणायचे. मी स्वतः त्यामध्ये होतो. मी सुद्धा MRFची बॅट वापरायचो. 25 वर्षांची MRFची आणि सचिनची ही जी काही जोडी होती ती होती. त्यानंतर त्याने बूस्टची देखील जाहिरात केली. तुम्हाला एक जाहिरात आठवत असेल, बूस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी असं सचिन म्हणायचा. ते कंपनीचं स्लोगन होतं. सचिनचा तो आत्मविश्वासपूर्ण आवाज, ते हास्य, हे सगळं एका पिढीच्या मनावर कोरलं गेलेलं आहे. ही जोडी किती वर्षे टिकून ठेवली माहिती आहे का? तर 25 वर्ष. एखाद्या कंपनीने एखाद्या माणसावर इतका विश्वास ठेवणं हे तेच सांगतं की बाबा सचिन म्हणजे फक्त एक प्रसिद्ध खेळाडू नव्हता, तर तो एक विश्वासार्ह असा ब्रँड होता. तो वर्षानुवर्ष आपली किंमत टिकवून ठेवलेली होती त्याने. त्यानंतर सचिनच्या आयुष्यात एक दुर्दैवी घटना घडली. 2002 मध्ये नागपूरजवळ एक भीषण अपघात झाला आणि मार्क मॅस्कारेन्हसने या जगाचा निरोप घेतला. सचिनसाठी हा धक्का फक्त व्यावसायिक नव्हता, तो वैयक्तिक देखील होता. मार्क हा त्याचा फक्त मित्र होता का? तर नाही. त्याचा कुटुंबाची देखील मैत्री होती. त्यांनी एकत्र सुट्ट्या व्यतीत केलेल्या होत्या. मार्क गेल्यानंतर अनेक एजंट सचिनकडे आले आणि म्हणाले की आता तुमचं मार्केटिंग, तुमचं सगळं जे काही कमर्शियल डील्स आहेत ते आम्ही पाहतो. मात्र सचिन कोणाकडेही गेला नाही. त्याने मार्कची कंपनी वर्ल्डटेलची साथ सोडली नाही. हा माणूस पैशा पलीकडे जाऊन विचार करतो हे तुम्हाला पुन्हा एकदा तिथे दिसून आलं. जसजसं वर्ष पुढे जात होतं तसतसं क्रिकेटमध्ये देखील बदल होत होते. त्यामध्ये 2007 मध्ये भारतात IPL सुरू झालं. सचिन मुंबई इंडियन्सचा आयकॉन प्लेअर बनला. पहिल्या सीझनला त्याला 4,48,00,000 रुपये मिळाले होते. नंतर ते अर्थातच वाढत गेले. 2011 पर्यंत त्याचे 8,28,00,000 रुपये झाले होते. 6 सीझन मिळून IPLमधून सचिनची कमाई जी होती ती जवळपास 38 कोटी रुपये झाली होती. 2013 मध्ये शेवटच्या IPL सीझनमध्ये, म्हणजे सचिनच्या शेवटच्या IPL सीझनमध्ये त्याने मुंबई इंडियन्सला पहिली ट्रॉफी जिंकून दिली आणि शेवट गोड केला. मग मैदान सोडलं. याच काळामध्ये 2012 ते 2018 या काळामध्ये सचिन राज्यसभेचा नामनिर्देशित सदस्य होता. तो पहिला असा खेळाडू होता की जो संसदेपर्यंत पोहोचला होता. त्याची संसदेमध्ये उपस्थिती अतिशय नगण्य होती, 7 किंवा 7.5% आसपास, ज्यावर खूप टीका झाली. मात्र कार्यकाळ झाल्यानंतर सचिनने एक गोष्ट केली जी अनेकांना माहिती नसते. 6 वर्षामध्ये त्याला मिळालेला संपूर्ण पगार जवळपास 90 लाख रुपये त्याने पंतप्रधान निधीला दान केलेलं होतं. त्याने एकही रुपया स्वतःकडे ठेवला नाही. यावरून सचिनचं देशावर असलेलं प्रेम जे आहे ते देखील आपल्याला दिसून येतं. साधारणपणे खेळाडू निवृत्त झाला की त्याची ब्रँड व्हॅल्यू कमी होत जाते. लोक त्याला विसरून जातात, कंपन्या नव्या चेहऱ्यांकडे वळतात. सचिनच्या बाबतीमध्ये हे एक्झॅक्टली उलटं झालं. 2022 मध्ये त्याने 2 नव्या ब्रँड डील्स केल्या. 2023 मध्ये 4 डील्स केल्या. 2024 मध्ये एका वर्षात त्याने तब्बल 12 नव्या ब्रँड डील्स केल्या. यामध्ये बँक ऑफ बडोदाचा 3 वर्षाचा ग्लोबल ब्रँड अँबॅसेडरचा करार देखील होता. ब्रँड फायनान्स इंडियाच्या अहवालानुसार रिटायरमेंट नंतर सचिनच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये 24% वाढ झाली होती. तो आजही भारतातल्या टॉप 10 सेलिब्रिटीजमध्ये गणला जातो. या यादीमध्ये तो एकमेव असा रिटायर्ड प्लेयर आहे. सध्या त्याची एंडॉर्समेंट फी जी आहे ती प्रति कॅम्पेनला 7 ते 8 कोटी रुपयांच्या आसपास आहे. सध्या तो अपोलो टायर्सचा ब्रँड अँबॅसेडर आहे, BMWचा ब्रँड अँबॅसेडर आहे, तनिष्क, जिओ सिनेमा, जिलेट, ल्युमिनस यासाठी काम करत आहे. ल्युमिनस बॅटरीबरोबरचं त्याची जवळपास 14 वर्षांपासून जुनी पार्टनरशिप आहे. स्पिनी आणि अनअकॅडमी बरोबर देखील तो काम करत असतो. तिथे देखील तो ब्रँड अँबॅसेडर आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सचिनच्या 70% पेक्षा जास्त ब्रँड पार्टनरशिप ज्या आहेत त्या 5 वर्षांहून जुन्या आहेत.
काही तर अगदी 15 वर्षापेक्षा जुन्या आहेत. या गोष्टीवरनं तुम्हाला लक्षात आलं असेल की बाबा कंपन्यांना सचिन का आवडतो, तर हे कारण आहे. सचिन म्हणजे एक स्टेबिलिटी, सचिन म्हणजे एक विश्वास, सचिन म्हणजे एक लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट. त्यामुळं कंपन्या सातत्यानं त्याच्याबरोबर काम करण्यासाठी अतिशय इंटरेस्टेड असतात. निवृत्तीनंतर सचिन आणि त्याची पत्नी अंजली यांनी मिळून काय केलं, तर SRT स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या नावाची एक कंपनी स्थापन केली. ही कंपनी सचिनच्या सगळ्या ब्रँड डील ज्या आहेत किंवा मीडियाचे जे काही राईट्स आहेत, इन्व्हेस्टमेंट्स आहेत, चॅरिटी आहे, या सगळ्याचं मॅनेजमेंट ही कंपनी पाहते. याशिवाय सचिन 10XU नावाचा काही स्पोर्ट्स आणि लाईफस्टाईल ब्रँड जो आहे तो देखील त्याने नुकताच लॉन्च केलेला आहे. याशिवाय ट्रूब्लू नावाची पुरुषांच्या कपड्यांची एक कंपनी आहे जी त्याने अरविंद फॅशन्स बरोबर भागीदारी करून सुरुवात केलेली आहे. क्रिकेट प्रेमींसाठी त्याने 100 MB नावाचे ॲप देखील लॉन्च केलेलं आहे. यासोबत त्याने स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. मार्च 2023 सचिनने हैदराबादच्या आझाद इंजिनिअरिंग कंपनीमध्ये 5 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट केली होती. ही कंपनी एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रासाठी स्पेअर पार्ट्स बनवते. जनरल इलेक्ट्रिक असेल, हनीवेल असेल, सिमेंट्स असेल, या बड्या कंपन्या या कंपनीचे कस्टमर्स आहेत. डिसेंबर 2023 या कंपनीचा IPO आला आणि जून 2024 सचिनच्या 5 कोटी रुपयांच्या इन्व्हेस्टमेंटचे व्हॅल्युएशन जवळपास 70 कोटी रुपये झालं होतं. 15 महिन्यात त्याला 15 पट रिटर्न मिळाले होते. याशिवाय अनअकॅडमीमध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट आहे. झेप्टो, स्पिनी, जेट सिंथेसिस, स्मार्टन, स्मॅश एंटरटेनमेंट यासारख्या कंपन्यांमध्ये देखील त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. सचिनच्या प्रॉपर्टीबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. बांद्र्यामध्ये पेरीक्रॉस रोडवर सचिनचा 6000 चौरस फुटांचा म्हणजे 6000 स्क्वेअर फूटचा 3 मजली बंगला आहे. 2007 त्याने 39 कोटी रुपयांना हा बंगला खरेदी केला होता. आज त्याची किंमत जवळपास 150 कोटी रुपयांच्या आसपास आहे. त्यानंतर 2018 BKCमध्ये त्याने 7.25 कोटी रुपयांची एक अपार्टमेंट खरेदी केली होती. लंडनमध्ये लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडजवळ त्याचं एक घर देखील आहे. केरळमध्ये कोचीमध्ये त्याचा एक अतिशय सुंदर असा वॉटरफ्रंट विला आहे. त्यासोबतच SRT स्पोर्ट्स मॅनेजमेंटने वांद्र्यामध्ये 2 लक्झरी फ्लॅट्स भाड्याने दिलेले आहेत, ज्यातून दर महिन्याला त्याला लाखो रुपये भाड्यापोटी मिळत असतात. सचिनने भरपूर पैसा कमावलेला आहे आणि तो पैसा त्याने समाजाच्या कामासाठी देखील वापरलेला आहे, वापरत असतो. सचिन तेंडुलकर फाउंडेशनच्या माध्यमातून तो आदिवासी मुलांसाठी शिक्षण, आरोग्य आणि खेळाचे उपक्रम राबवतो. दरवर्षी 400 पेक्षा जास्त मुलांना त्याचा फायदा होत असतो. कोरोना काळामध्ये त्याने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स साठी 1 कोटी रुपये दिले होते आणि सरकारी निधीमध्ये देखील त्याचं मोलाचं योगदान दिलेलं होतं. अक्षय पात्र फाउंडेशन सोबत त्याने मिळून शाळकरी मुलांसाठी मध्यान्ह भोजन देखील तो देत असतो. एवढं सगळं करूनही आज सचिनची संपत्ती जी आहे ती जवळपास 1400 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं, जेव्हा तुम्ही शतक मोजायला सुरुवात करता तेव्हा ती यायची बंद होतात. तेच संपत्तीचं देखील असू शकेल कदाचित. म्हणूनच सचिन कधीही संपत्ती मोजत बसत नाही. मैदानावर त्याने 100 शतकं केलेली आहेत. व्यवसायामध्ये 1000 कोटींचा टप्पा गाठलेला आहे. परंतु सचिनने वडिलांना दिलेलं वचन जे आहे ते पाळलेलं आहे. मार्कच्या आठवणींना त्याने जपलेलं आहे. क्रिकेटवर आयुष्यभर प्रेम केलेलं आहे. हीच क्रिकेटच्या देवाची अशी खरी कहाणी आहे. अशा स्टोरी जर तुम्हाला आवडत असतील तर राईट साईडला तुम्हाला दिसणारी धोनीची स्टोरी जी आहे ती पहा आणि आणखी कुठल्या क्रिकेटरवर आम्ही स्टोरी करायला हवी हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सध्यासाठी आपण इथे थांबूयात. पाहत राहा पैसा पाणी.